यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि। अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। कामेषुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। मुस्सावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि। सुरा मेरय मज्जपमाद ठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि। शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेथ। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। श्रद्धावंत उपासिकांनो, आज आपण विशाखा वत्थू पाहणार आहोत. बघा, ही धम्मदेशना शास्त्रांनी श्रावस्तीमध्ये पुराराम बुद्धविहारामध्ये साधना करत असताना विशाखांना उद्देशून म्हटली. बघा, विशाखांनी जेव्हा आपला गळ्यातला जो हार होता किती 9 करोडचा, तर ते उपदेश करताना तिने बाजूला काढून ठेवला आणि उपदेश ऐकल्यानंतर ती तशाला तशी वापस घरी. तिचं लक्षच नाही. तर लक्षच नाही तर तिने विचार केला घरी, अरे मी तर हार विसरून ठेवला कुठं, बुद्धविहारावर नाही. तर तिला असं वाटलं, तिने दासीनं सांगितलं की तिथे हार ठेवलेला आहे, ते घेऊन ये. जाताना तिला सांगलं की ज्या जागेवर आहे तरच घेऊन ये, किंवा ती जर आजूबाजूला किंवा कोणत्याही भिक्खूचा जर त्याला हात लागला तर ते आणू नको. तर आनंद भंतेजी प्रवचन सांगलं, तर आनंद भंतेने पहिरून पाहिलं तर कोणा दिसला ते हार. आनंद भंतेच्या लक्षात आला. आनंद भंतेने काय केलं, तो हार उचलला आणि खुट्टीला ठेवून दिला. तर ती दासी आली, दासीला त्या ठिकाणी हार दिसला का नाही, तो हार खुट्टीला होता. आली आणि सांगलं की आर्या, दास त्या जागेवर नाही आहे, साईडला ठेवला. तर कोणी ठेवला, त्याने सांगलं आनंद भंतीने ठेवला. मग त्याने सांगलं की आता हार हे तिथंच नाही. अशा प्रकारे सांगितलं की आता मी ते हार ग्रहण करेल का नाही, कारण काय, त्या हाराला भिक्खूचा हात लागला. मग पुन्हा विचार केला की हे भिक्षू हाराचं काय करतील, आहे की नाही.
मग तिने मग ठीक आहे, मग तिने काय केलं, बुद्ध म्हणाले आम्हाला काही पाहिजे नाही की नाही. तिला असं वाटलं आता बंतीने याला हाताला, मी काय याला घेईल का. मग तिच्या मनात आली, अरे हे हार विकून बुद्धविहार बनवलं तर किती चांगलं आहे, असं तिने विचार केला. जेव्हा तिने ते बाजारामध्ये हार विकण्यासाठी आणला तर कोणाकडं 9 करोड असतात का, व्यापाऱ्याकडं नसतात ना. तिने हार व्यक्तीकडे पाहिलं विकण्यासाठी, पण एकही व्यापारी त्यांना घेण्याची हिंमत करत नव्हता. तिला वाटतं ठीक आहे जाऊ दे म्हणता, आहे की नाही. तिने घेतला आणि तिच्या बदल्यात किती करोड दिले तिने, 9 करोड. तर अशा प्रकारे केल्यानंतर तिने विहार बांधण्याची सुरुवात केली. मग तिला वाटलं विहार बांधायचं कसं, कोण्या पद्धतीने बांधायचं. तिला असं वाटलं बुद्ध जेव्हा श्रावस्तीला आले तर कोणाच्या विहारामध्ये राहतात, अन्नात पिंडकाने बांधलेल्या विहारात, आहे की नाही. जेव्हा बुद्ध इथून जातील दुसरीकडे तर त्या रस्त्यावर कोणाचं विहार बनवायचं, आपलं विहार बनवायचं की नाही. मग तिने ठरवलं की बुद्ध त्या जरी पूर्वाराम बुद्ध विहारात निघले, आपल्या जेतवन बुद्ध विहारात निघले तर सर्व कोणाच्या विहारात आले पाहिजे, आपल्या विहारामध्ये. म्हणून बरोबर जेतवन नगराचा जो काही रस्ता आहे समोरासमोर तिने विहाराची स्थापना केली. तर विहाराची स्थापना करताना तिने सांगितलं की बनते अशा प्रकारचं मी विहार बनवत आहो. तर मग हा विहाराचं मग कसं बांधायचं, तर म्हणून कोणाला सल्ला घेतला, महामोगल्यांचा. मग महामोगल त्या विहाराच्या देखरेखीसाठी काय होते, महामोगल्यान होते. मग महामोगल्याने विचार केला हे विहार काय केलं पाहिजे, अखंड पत्थरचं झालं पाहिजे, शिला आहे की नाही. मग त्या विशाखाने विचार केला की इथं जर अखंड शिलाच असलं तर एवढा शिला आणल कोण. मग तिनं कोणाकडे लक्ष केलं, महामोगल्यांकडं. चांगलं म्हणते असाच प्रकारचा आहे, पत्थर तुम्हाला आणावं लागतील. तर त्यांनी सांगलं की ठीक आहे म्हणा. तर विशाल मोठमोठ्या शिला हिमालयातून आणल्या, कोणी, महामोगल्यांनी. सहजासहजी हजारो लोकांना उचलत नाहीत इतक्या मोठ्या शिला अखंड ते कोण आणल्या, महामोगल्यांनी आपल्या रिद्धिबलाने घेऊन आले हिमालयातून. आता रिद्धिबल का साधा माणूस आहे का, महामोगल्यान इतका शक्तिशाली होता की प्रसंग आल्यानंतर तो म्हणतो की हे जी पृथ्वी आहे ना, या पृथ्वीला मी सहज हातात घेतो. हे जे पृथ्वीला काय करतो, सहज या बॉल चेंडू आहे की नाही, बॉलसारखं असं करतो मी पृथ्वीला. सांगा मग साधारण माणूस आहे का तो व्यक्ती. एवढंच नाही म्हणे, या पूर्ण पृथ्वीवरचे जितके काही लोक आहेत या सर्वांना एका हातावर घेतो मी, जितके आहेत ते. तर इतका तो महारिद्धी संपन्न होता. मग या शिलाची गोष्ट किती छोटीशी आहे. तो काय म्हणतो की मी अख्ख्या पृथ्वीला सहज हातावर घेतो. म्हणजे सांगा किती बल असेल त्याच्यात. म्हणून बुद्धाने त्याला रिद्धी बलामध्ये अग्रस्थान दिलं. त्याच्या इतका रिद्धी बुद्धाच्या नंतर रिद्धी संपन्न तोच आहे. भिक्षू होते, महामोगलाचे भिक्षू होते, पण त्याला अग्रस्थान नव्हतं. त्याच्यानंतर प्रज्ञा 16 बुद्धानंतर जर प्रज्ञावान कोणता व्यक्ती असेल तर कोण आहे, सारीपुत्र भंतेजी. 16 प्रज्ञामध्ये युक्त अशी प्रज्ञा होती, तीक्ष्ण प्रज्ञा. कोणताही प्रश्न जर विचारला एका क्षणामध्ये त्याचं उत्तर, कोणताही विचार म्हणतो. पण त्याने जर प्रश्न केला तर त्याचं उत्तर कधीच कोणाला येईना. तुम्हाला माहीत असेल कुंडलकेसा, ती जैन साधूची एक साधिका बनली होती, संन्याशी. तर तिने हजारो प्रश्न पाठ केले होते आणि तिला सांगितलं की ठीक आहे, हे प्रश्न तू विचार, याचं जर कोणी उत्तर दिलं तो गृहस्थ असेल तर त्याची तू पत्नी होय, आणि जर तो व्यक्ती संन्यासी असेल तर त्याची तू शिष्यनीन होय. म्हणून हे कुंडलकेसा काय करायची, हार ठिकाणी जायची आणि एक
लिंबाची काय याची चिंचची काय लिंबाची काडी आहे की नाही, ज्या गावाच्या बीचमध्ये रोवायची, सांगायची याला ज्याने उपटलं तर त्याला प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. म्हणजे सहजासहजी मग तुम्ही हातही कोणी लावायचा नाही. बघा साधारण पैशासनी प्रश्न असतील का, ते 1000 प्रश्न तिच्याकडं. म्हणून त्या नगरात आली, तिने ठेवलं. तर सारीपुत्र भंतेजी ते रवलं तिनं आणि गेली चारिका मागासाठी भिक्षा. तर सारीपुत्र आले, ते पोरं पाहते म्हणजे सारीपुत्र म्हणे मुलांनो काय आहे, ते म्हणे अशाशा प्रकारचं आहे, याला हात लावायचा नाही, जर लावला तर काय 1000 प्रश्न आहेत. मग सारीपुत्र भंते असं करा, उपटा या झाडाला उपटा. गेले चारिका मागायला, ते आली. त्यांनी सांगलं बघ कोणीही उपटलं तर अशा प्रकारे उपटलं. पण काय केलं, आमच्या आर्याने उपटलं की नाही, सारीपुत्र भंतेजीने. बसली येईपर्यंत त्यानं सांगलं भंते हे झाड तुम्ही उपटलं का, ते म्हणे हो. तुम्हाला माहीत आहे का हे झाड उपटण्याचं कारण, ते म्हणे ऐकलं म्हणे पण पुन्हा सांग. ते भंते मी यासाठी ठरवलं की या प्रश्नाचं जो व्यक्ती उत्तर देईल तोच या झाडाला हात लावेल. तर आता तुम्ही उपटलं, आता माझे उत्तर द्या. सारीपुत्र म्हणजे ठीक आहे सर. 1000 प्रश्न सांगितले तिने, सर्वांचं उत्तर सहज दिलं. म्हणे अजून काय आहेत का, नाही म्हणे भंते आता नाही, संपले आता आपले. मग सारीपुत्र भंते म्हणे बरं ठीक आहे म्हणे मी एक प्रश्न विचारू का, काय म्हणे मी एक प्रश्न विचारू का. आता तिला वाटलं याने आपले 1000 प्रश्नाचं सहज उत्तर दिलं, आता याने प्रश्न केला तर आपण कमी करू, एक आता प्रश्नाचं उत्तर देऊ. ठीक आहे म्हणाली. भंतेजी विचारा. भंते म्हणाले एक नामकी. काय प्रश्न केला भंतेनी पालीमध्ये, एक नामकी म्हणजे मराठीमध्ये काय, एक वस्तू काय आहे. तिला वाटलं हे नेमकं काय आहे बाबा, हा प्रश्न म्हणजे तिला उत्तर सहजासहजी. बुद्धांचा उपासका सोडून, अरहंत भंते सोडून, ज्या व्यक्तीने बुद्धाच्या मुखातून ऐकलं आहे, बुद्धाच्या मुखातून आहे ते किंवा भिक्खूच्या मुखातून ते ऐकलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त या पृथ्वीवर कोणताही व्यक्ती नाही की या प्रश्नाचं एका प्रश्नाचं उत्तर देईल. बुद्धांच्या वाणीतून ऐकला असेल, नाही तर मग भिक्खू संघ किंवा भिक्खुनी संघाच्या तोंडातून किंवा उपासक किंवा उपासकाच्या तोंडातून त्याचं उत्तर ऐकलं असेल. जर कोणाच्याही ऐकलं असेल तर या पृथ्वीवर असा कोणताही व्यक्ती नाही आहे, चाहे मनुष्य असो, देवता असो किंवा ब्रह्मा असो, या प्रश्नाचं तो उत्तर देऊ शकत नाही. असं बोलल्यानंतर ती म्हणाली की भंते तुम्ही मला 1000 प्रश्न विचारले, तुम्ही सहज उत्तर दिलं माझ्या प्रश्नाचं, पण तुम्ही एकच प्रश्न केला की मी याचं का उत्तर देऊ शकतो का. नाही भंते असं करा, कृपा करून तुम्ही त्याचं उत्तर द्या. तर सारीपुत्र म्हणतात एक नामिकी म्हणजे सर्व प्राणी, या पृथ्वीवर जितके प्राणी आहेत, सजीव प्राणी आहेत, सर्वच प्राणी कशावर अवलंबून आहेत, आहारावर. एक आहे की नाही, एक वस्तू काय की सर्वच प्राणी एकाच आहारावर जगतात. म्हणून म्हणतात एक नामकी, एक वस्तू काय आहे, तर काय आहे ती वस्तू की सर्व प्राणी आहारावर अवलंबून आहेत. आहार जर नष्ट झाला तर माणूस नष्ट होतो. आता आपलीच गोष्ट घ्या ना, आपण जर जेवलो नाही तर बघा क्रूश होऊन मरून जातो. म्हणून आहार आहे म्हणून आपण जिवंत आहोत. मग आहार किती प्रकारचे आहेत, 4 प्रकारचे आहार आहेत. तर म्हणून हे कशाचे उत्तर आहेत, हे प्रज्ञेचे. म्हणून सारीपुत्र किती प्रज्ञामध्ये आग्रह होते. जेव्हा ही गोष्ट तिला उत्तर समजलं तिला समजलं अरे हा संन्यासी आहे. मग त्याने सांगला की भंते मला तुम्ही दीक्षा द्या. तर सारीपुत्र म्हणे की भिक्षुनीकडे जा आणि दीक्षा घे. मग तिने दीक्षा घेतली, थोड्याच वेळामध्ये अरहंत बनली. तर म्हणून महामोगलाने सारीपुत्र हे 2 बुद्धाचे अग्रश्रावक आहेत. एक उत्तर देण्यामध्ये कधीच पराजित होत नाहीत, कोणताही प्रश्न करा. आणि दुसरा रिद्धीमध्ये त्यांना चॅलेंज कोणीही करू शकत नाही. म्हणून इतका महामोगलान काय होता, रिद्धी संपन्न होता. म्हणून
त्यांनी काय केलं, हिमालयातून खूप मोठ्या मोठे शिला आणल्या आणि शिला आणल्यानंतर त्या विहाराचं निर्माण केलं. तर निर्माण केल्यानंतर 2 मजली होतं, ते 2 मजली बनवतं अखंड शिलेचं. खालच्यामध्ये 500 भिक्षू राहतील इतकं मोठं होतं, वरच्या मजल्यामध्ये 500 भिक्षू मावतील इतकं होतं. खाली 500 रुमा, वर 500 रुमा, इतकं विशाल होतं. आणि त्या विहाराला नाव दिलं होतं पूर्वाराम बुद्ध विहार. या सर्वांना किती खर्च आला होता? 27 करोड. किती खर्च आला होता? 27 करोड. तर ते पूर्वाराम बुद्ध विहार बनवण्यासाठी. आणि अनाथ पिंडकानं बोललं याला सर्वांना खर्च किती आला? मला वाटते 18 3 वेळेस गुणा. बरं 18 3 वेळेस गुणा किती व्हायले? 54 करोड. हे जे विहार आहे कोणतं? अनाथ पिंडकर बनवलं वेग रे, जेतवन बुद्ध विहार. तर याला 54 करोड खर्च आला. आणि विशाखानं बनवलं त्याला किती करोड खर्च आला? 27 करोड खर्च आला. आणि यांनी हातावर पाणी घेऊन दान केले. तर म्हणून तिनं यासाठी बनवलं की जेव्हा जेतवन बुद्ध विहारात जेव्हा वर्षावासाला जेव्हा बुद्ध जातील तर समोर कोणाचं विहार आहे? माझ्याच विहारात येतील. बघा किती हे केलं आहे की नाही. म्हणजे बुद्ध कधी निघले तर कुठे येतील? आपल्या विहारामध्ये. आणि आपल्या विहारामधून निघतील तर कुठे जातील? याच्यामध्ये. तर अशा प्रकारे बनवून विशाखाने डायरेक्ट बुद्ध जेव्हा जेतवन बुद्ध विहारात निघतील तर डायरेक्ट कुठे आले पाहिजे? आपल्या विहारामध्ये 1-2 दिवस तरी राहिले पाहिजे. तर अशा प्रकारे आता बरेच दिवस आले ना. आता खंड असतील, ते खंडार्शच असतील. तर अशा प्रकारे ही कथा कोणाला उद्देशून केली बुद्धांनी? विशाखाला, की नाही. बघा विशाखा ही उपासिका होती. भद्यनगरमध्ये किती मेंढक षष्ठी राहत होता. आणि त्या मेंढक षष्ठी पुत्र त्याचं नाव काय होतं? धनंजय. आणि धनंजयची जी पत्नी तिचं नाव काय होतं? सुमना. तर बघा, आणि ह्या सुमनाच्या पोटी कोण उत्पन्न झाली? ही विशाखा. जेव्हा बुद्ध सेल ब्राह्मणाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर जेव्हा बुद्ध या सेल ब्राह्मणाच्या इकडे गेले, काय केलं तर ते तेथे आल्यानंतर काय केलं? त्यांनी चारिका केली. तर बघा त्यावेळेस बिंबिसाराचं राज्य होतं. तर त्या बिंबिसाराच्या राज्यामध्ये 5 धनिक होते, लय श्रीमंत. पहिल्याचं नाव कसं? मेंढक श्रेष्ठी, लय संपत्तीवान. दुसरा आहे चंद्रप्रभा, आहे की नाही, त्याची पत्नी. आणि त्याची जी पत्नी आहे त्याचं काय नंतर काय केलं? हे परिवार, आहे की नाही. हा मेंढक श्रेष्ठी आहे, याच्या पतीचं नाव काय होतं? चंद्रप्रभा. नंतर काय झालं? यांची जे यांच्यापासून जे पुत्र झाला त्या पुत्राचं नाव काय होतं? धनंजय. धनंजयच्या आईचं नाव काय होतं? चंद्रप्रभा. धनंजय वडिलांचं नाव काय? मेंढक. आणि नंतर मग ह्या धनंजयची जी पत्नी आहे तिचं नाव काय होतं? सुमना. आणि हिचं नाव सुमना होतं. आणि त्याचा एक हे होता श्रेष्ठी, त्याचं नाव होतं भृत्य. बघा याच्यानंतर बघा त्या नगरामध्ये काय होतं? 5 श्रेष्ठी होते, खूप संपत्तीशाली. एकाचं नाव होतं ज्योतिय, दुसऱ्याचं नाव होतं जटिल, तिसऱ्याचं नाव होतं मेंढक. आता ज्याचे आपण घ्यायचं नाही, ह्या जो आहे मेंढक यांचा परिवार आधी सांगितला बरं आपण. या परिवारामध्ये कोण कोण होतं? चौथा आहे पुन्नक आणि दुसरे काय? काकवलीय. हे बिंबिसाराच्या राज्यामध्ये हे 5 होते श्रेष्ठी, लय संपत्तीशाली होते. तर अशा प्रकारे तर एक वेळेस काय झालं? जेव्हा बुद्ध इकडं आले तर नगरात आल्यानंतर काय केलं? या श्रेष्ठीने पाहिलं की बुद्ध काय
आपल्या नगरामध्ये आलेले आहेत. मग त्यांनी काय केलं, आपल्याला काय केलं पाहिजे, त्याला असं वाटलं की बुद्धाला आपण आमंत्रण दिलं पाहिजे. असं कोणाच्या मनात आलं, धनंजयच्या. आपण आले की नाही तर आपण काय केलं पाहिजे, बुद्धाला भोजन वगैरे दिलं पाहिजे की नाही. म्हणून त्यांनी बुद्धाला आमंत्रण दिलं. आणि आमंत्रण दिल्यानंतर बुद्ध सकाळी येतात की नाही, तर तिने यांनी आपल्या पुत्रीला सांगितलं, तिचं नाव काय, विशाखा, लहान मला वाटते 7 वर्षाची असेल. तर तिने सांगितलं की बघ असं कर, तुझे ज्या मैत्रिणी आहेत किती 500, हे 500 घेऊन तू काय कर, बुद्धांना जा आणि बुद्धांना सत्कार करत तू घेऊन ये. बघा किती 500. तर असं जर केलं तर तुलाही पुण्य प्राप्त होईल की नाही. दीर्घ काळासाठी, हितासाठी, सुखासाठी, मंगलासाठी ते पुण्य तुला सहाय्यक बनेल. अशा प्रकारे त्यांनी गेले आणि त्यांनी ठीक आहे म्हणाली गेली. 10 बल बुद्धाचं, बुद्धामध्ये किती बल आहेत, 10 बल आहेत. तर त्या 10 बल बुद्धाचं काय घेऊन त्यांना घेऊन ये. तर अशा प्रकारे ती यानात गेली आणि बुद्धाला घेऊन आली. बुद्धाला भोजन वगैरे दान केलं आणि भोजन दान दिल्यानंतर बुद्धाने सुंदर काय केला, उपदेश केला. उपदेश केल्यानंतर हा धनंजय आहे, हा धनंजय काय झाला, श्रोतापन्न झाला. बघा म्हणून बुद्ध म्हणतात की तुमच्यामध्ये श्रद्धा आली पाहिजे. श्रद्धा आली ना, बुद्धाचा एक जरी उपदेश ऐकला तर काय होते, माणूस श्रोतापन्न होते. म्हणून आपण जे हे धम्मग्रंथ ऐकत आहोत कंटिन्यू, तर याचा आउटपुट काय याचं, कशासाठी शिकत आहोत आपण, तर हे जे धम्म शिकत आहोत तर आपल्या मनामध्ये बुद्धाविषयी श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी. म्हणून सहजासहजी ते बुद्धाला पाहिलं, काय होतं त्याच्यामध्ये श्रद्धाभाव प्रकट होता, त्याच्यामुळे ते धम्म लवकर अवबोध करते. आता आपल्याला पहिली गोष्ट काय करायची आहे, धम्म अवबोध करायच्या आधी आपल्याला श्रद्धा निर्माण करायची आहे. आणि श्रद्धा निर्माण झाली की धम्म लवकर अवबोध होते, मार्गफळ लवकर प्राप्त करेल की नाही. म्हणून बघा मार्गफळ करण्याच्या आधी पहिली गोष्ट काय, श्रोतापन्न बनायच्या आधी काय होते, माणूस श्रद्धानुसारी बनते. श्रद्धानुसारी बनलं, बुद्धावर श्रद्धा आली तर बुद्धाच्या धम्मावर श्रद्धा येते, त्याला म्हणतात धम्मानुसारी. या 2 गोष्टीवर श्रद्धा आली तर तिसरी गोष्ट काय, मग श्रोतापन्न. म्हणून आपल्यामध्ये हे बुद्धाचे आपण वारंवार उपदेश यासाठी देतो की बुद्धावर आपला विश्वास आला पाहिजे की जे बुद्ध सांगतात ते सत्य आहे. हे जे आपण ऐकतो, एवढ्या स्टोरी ऐकतो रोज रोज, हे कशा आपल्या ह्या गोष्टीवर आपला विश्वास बसवण्यासाठी की बाबा यांनी हे कर्म केलं होतं, त्याचा परिणाम हा आलेला आहे. तर या गोष्टीवर विश्वास ठेवणे, तर ही गोष्ट सांगितली कोण, बुद्धाने सांगितली. आणि बुद्धाने ही गोष्ट सांगितली, ही गोष्ट सत्य आहे. या सत्य गोष्टीविषयी आपल्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, श्रद्धा. आपण म्हणतो की माझी बुद्धावर श्रद्धा आहे, म्हणजे बुद्धावर श्रद्धामध्ये की बुद्धाने जी गोष्ट सांगितली ती गोष्ट सत्य आहे. म्हणजे ह्या जे आपण कथा ऐकत आहोत तर या कथेवर काय करायची, आपल्यामध्ये श्रद्धा उत्पन्न करायची. श्रद्धा म्हणजे या गोष्टीवर आपला विश्वास उत्पन्न करायचा, आणि विश्वास म्हणजे श्रद्धा. या गोष्टीवर जेव्हा तुमचा श्रद्धा झाली तर बुद्धाने जे उपदेश केला तर त्या गोष्टीवर सुद्धा काय होते, मग नाही बुद्धाने जी गोष्ट सांगितली सत्य आहे. आली बुद्धावर श्रद्धा, बुद्ध खोटं सांगत नाहीत. नंतर बुद्धाने जी गोष्ट सांगितली त्याच्यावर श्रद्धा, मग श्रद्धा कधी होते, मग म्हणतो की अरे बुद्धाने दान शिकवलं, नाही दानाचे परिणाम सांगितले, ऐकलं, श्रद्धा ठेवली, मग काय करतो आपण, ते प्रॅक्टिकली करू लागतो. मग भिक्षू संघाला दान देतो आपण, अर्थदान देतो, पाणी दान देतो, भोजन दान देतो, वस्त्र दान देतो. तर तेव्हा काय होते, आपली या धम्मावर श्रद्धा होते. नंतर काय करतो आपण, शील पालन करतो. की बुद्ध म्हणतात बघा, पंचशील पालन जर केलं नाही तर मेल्यानंतर काय होते, माणूस प्राणी बनते. जसं आपण काय म्हणतो, हत्या जर केली, बोकड्या कापला, कोंबडे कापले, तर मरण पावल्यानंतर काय होतं, आपण तोच बनतो की ज्याने बकरं कापलं ते बकरं बनते, ज्याने कोंबडी कापली कोंबडी बनते, ज्याने जे जे हत्या करो ते केल्यानंतर तो व्यक्ती मरण पावल्यानंतर ते बनते. ह्या गोष्टीवर जेव्हा विश्वास ठेवतो तो, तर काय करतो, तो लगेच म्हणतो की अरे बाबा ऐकलं मी, आता काय करायचं, हे करायचं नाही मला. म्हणून तो काय करतो, पहिलं सील म्हणतो. काय पहिलं सील, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समं. मी यानंतर कोणत्याही मनुष्याची किंवा प्राण्यांची हत्या करणार नाही, अशी शिक्षापद ग्रहण करतो, शपथ घेतो.
तर हे काय करतो, हे ऐकलं तर धम्माचं पालन करतो. मग धम्म म्हणजे किती, 5 गोष्टी. आपण तुम्ही याचनामध्ये काय म्हणता, ओकास अहंग भन्ते ते सरणेन सह पंचशीलं धम्मं, की भन्ते आम्हाला पंचशील त्रिशरणास 3 रत्न द्या, 3 रत्नाची शरण द्या. मग 3 रत्नाची शरण कुठे, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नंतर काय, दुसऱ्यांदा सुद्धा बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं. तिसऱ्यांदा सुद्धा बुद्धं, म्हणजे याला काय म्हणतो, 3 शरणस्थान. त्रिशरणसह पंचशील, हे 3 शरण द्या आणि नंतर आम्हाला काय द्या, पंचशील द्या. पहिले शरण घ्या आहे की नाही, आणि नंतर आम्हाला काय करा, तुम्ही पंचशील प्रदान करा. पंचशीलं धम्मं, हे पंचशील हे धम्म आहे. तर या पंचशिलाचं जेव्हा तुम्ही पालन करता, तर या पालन केल्यानंतर याचा जो सुपरिणाम दुपरिणाम समजला, तर तुमची श्रद्धा कशावर आली, मग धम्मावर आली. तर तुम्ही काय करतात, यानंतर शिलाचं उल्लंघन करणार नाही. ह्या 2 गोष्टीला श्रद्धानुसार झाले, धम्मानुसार झाले. आणि नंतर ह्या गोष्टी केल्यानंतर मग काय करता, तुम्ही दान देऊ लागता. तिसरी गोष्ट काय करता, तुम्ही दान देता. मग दान देताना मग या सांगतात की मग याचं प्रॉफिट कोणाकोणाला मिळालं, ज्या ज्या लोकांनी ह्या गोष्टी केल्या त्या अशा लोकांना कोणाकोणाला प्रॉफिट मिळालं. मग आपण बघतो की अरे या धम्माचं पालन करणाऱ्या व्यक्तीचं प्रॉफिट कोणाला मिळालं, अरे खूप सारे लोक काय झाले, श्रोतापन्न झाले, याचं पालन करून सकृतागामी झाले, अनागामी झाले, अर्हत झाले. अरे श्रोतापन्न मार्ग प्राप्त केला, सकृतागामी मार्ग प्राप्त केला, अनागामी मार्ग प्राप्त केला आणि अनंत मार्ग केला. याला काय म्हणतो आपण, अट्टपुरीस पुगला श्रावक संघो. अरे याचं प्रॉफिट करणारे व्यक्ती आहेत ते कोणते आहेत, बुद्धांचा श्रावक संघ. आपण म्हणतो ना, अट्टपुरीस पुगला श्रावक संघो एस भगवतो सावक संघो. मग अशा श्रावक संघाला काय केलं पाहिजे, बोलवलं पाहिजे. आहू नयो, आमंत्रण दिलं पाहिजे. पाहू नयो, पाहुण्यासारखं ठेवलं आहे. अंजली करण्यो, हात जोडले पाहिजे, वंदन केलं पाहिजे. ह्या जर गोष्टी केल्या तुम्हाला महान पुण्य प्राप्त करेल. तर काय करतो व्यक्ती, नंतर भिक्खू संघाविषयी काय करतो, महान श्रद्धा निर्माण करतो. अरे मी जर ज्या भिक्षुला दिलं ते मात्र मला मिळणार आहे. ह्या 3 गोष्टीवर काय होते, किती झाले, बुद्धावर श्रद्धा झाली, बुद्धाच्या धम्मावर श्रद्धा आणि संघावर श्रद्धा आली, आणि शील पालन केले की नाही. हे शील जेव्हा पालन करतो, ह्या 4 गोष्टी जेव्हा परिपूर्ण होतात, तर तेव्हा तो व्यक्ती काय होतो, श्रोतापन्न. अवघड आहे का, सोपा आहे. तर त्यासाठी काय करतो आपण, हे धम्म ऐकतो वारंवार. म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा तुम्ही धम्म ऐकता तर तेव्हा तुमच्यामध्ये काय होतात, यौनिसो मनुस्कार उत्पन्न होतात, योग्य विचार उत्पन्न करतात तुमच्या मनामध्ये. अयौनिसो मनुस्कार म्हणजे योग्य विचार नाही म्हणजे कोणता, जाऊ दे कशाला जायचं बुद्धाचा उपदेश ऐकायला, याला योग्य म्हणतात का, नाही याला अयोग्य म्हणतात. कशाला धम्म ऐकायचं आहे की नाही, बुद्ध काही सांगतात आहे की नाही, कशाला भिक्खू संघाची सेवा करत बसायची, याला म्हणतात योग्य योनिसमस्कार नाही, अयोग्य योनिसमस्कार. योग्य योनिसमस्कार करायचा, अरे मी बुद्धाचा उपदेश ऐकला पाहिजे, बुद्धावर विश्वास ठेवला पाहिजे, बुद्धाचा धम्म ऐकला पाहिजे आणि संघाची सेवा केली पाहिजे. तर ह्या 4 गोष्टीने काय होते, युक्तम असते. तर बघा ह्या 4 गोष्टीने, ह्या गोष्टीने पालन केलं की नाही यांनी, बघा यांनी केल्यानंतर काय केलं, श्रद्धायुक्त चित्ताने बुद्धाला आमंत्रण दिलं. म्हणून आपल्या मुलीला काय सांगलं की जा भिक्खू आणि बुद्धासहित त्याचा काय सत्कार करे की नाही, आदर कर, त्यांना आहून नाही आहे की नाही, घेऊन इकडं. सर्वच व्यक्तीने काय केलं, त्यांना भोजनदान दिलं. पहिले हात धुवायला पाणी दिलं, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन टाकलं, वंदन केलं, नंतर भोजनदान दिलं त्यांना. आणि भोजनदान दिल्यानंतर काय केलं, त्या बुद्धांचा उपदेश ऐकला. उपदेश ऐकला तर शुद्ध पवित्र झालं चित्त, शील दिलं, उपदेश केला. ह्या गोष्टी केल्यामुळे श्रद्धा आली. श्रद्धेमुळे लगेच बुद्धाचा उपदेश संपतो का ना संपतो, काय झालं, श्रोतापर्यंत ती झाली, विशाखाही श्रोतापर्यंत झाली, आणि विशाखाच्या जे काही सोबत गेल्या दाशा होत्या की नाही ते सर्व सहित काय झालं, श्रोतापती फळामध्ये प्रत्यक्ष झाल्या. तर अशा प्रकारे बुद्धाने काय केलं, त्या मेंढक श्रेष्ठीने काय केलं, बुद्धांना काय सुंदर अशी गता हे करून स्वतः काय केलं, श्रोतापती फळ प्राप्त केलं. अशा प्रकारे त्यांनी किती 15 दिवसापर्यंत निरंतर, 1-2 दिवसाची गोष्ट आहे का नाही, तेवढ्या मोठ्या भिक्खू संघाची 15 दिवस पण नित्य यांची काय केली,
सेवा केली, दान पुण्य केलं, 15 दिवसापर्यंत बुद्धाला भोजनदान दिलं. अशा प्रकारे बुद्ध गेल्यानंतर तिथून बुद्ध कुठे गेले? बद्य नगरामध्ये साधना करण्यास, म्हणजे बद्य नगरामध्ये चारिका करण्यासाठी तिथून निघून गेले. तर ही गोष्ट केल्यानंतर मग कोणाला वाटलं? बिंबिसाराला वाटलं की अरे माझ्या नगरामध्ये एकही श्रेष्ठी नाही आहे, हे पाचही श्रेष्ठी आपल्या. कोणाला वाटलं? हे प्रसेनजित राजाला. काय वाटलं? की माझ्या नगरामध्ये एकही धनिक नाही आहे की नाही. माझ्या आता जे काही प्रसेनजित राजाची जी बहीण आहे तर ती कोणाला होती? बिंबिसाराला. बिंबिसाराची पती अजातशत्रूची आई आहे, तर ती कोण आहे? प्रसेनजितची बहीण आहे. प्रसेनजित राजाची बहीण आहे. तर नंतर काय झालं? तो आला कोणाकडं? प्रसेनजित राजा बिंबिसाराकडे आला आणि म्हणाला की बघ, तुझ्या राज्यामध्ये हे पाच श्रेष्ठी आहेत की नाही, किती संपत्ती आहे. तर मी अधिष्ठान करूनच आलो. काय? मनात पक्का विचार करून आलो की या 5 श्रेष्ठीपैकी एका श्रेष्ठीला तरी घेऊन जाईलच मी, सोडेल का नाही. आणि त्यांना सांगलं की बघ, मी खाली हाताने जाणार का? नाही, मी खाली हातात जाणार नाही. मी या 5 श्रेष्ठीमधून एक श्रेष्ठी तरी घेऊन जाईल. तर तो म्हणाला बघ, असं कर, आमच्या इथं काय कोणाला कोणीकडे पाठवणं, एवढ्या मोठ्या श्रेष्ठीला पाठवणे काय आमच्या हातात नाही आहे. तो स्वतंत्र त्याचा प्रश्न आहे. मग असं केल्यानंतर कितीतरी आग्रह केला. त्याने सांगितलं की बघ, तू दे का ना दे, पण मी एक घेऊन जातोस. असं केल्यानंतर मग त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे, मग याला कोणता द्यायचा आहे? द्यायचा तर मग श्रेष्ठी कोणता द्यायचा? हा मेंढक श्रेष्ठी द्यायचा. मग मेंढक श्रेष्ठीचा पुत्र कोण आहे? धनंजय. मग त्यांनी सांगितलं आला की त्यांना असं वाटलं या लोकांना देणे म्हणजेच काय करणे? आपला स्वतःचा विनाश करून आपलं राज्य काय करणे? दुर्भिक्ष करणे. एवढ्या मोठ्या श्रेष्ठीला दिलं तर. म्हणून त्यांनी विचार केला की बा यांना काय द्यायचं नाही. मग त्यांनी विचार केला नाही, एक तर द्यावं लागेल. हा लय आशेनं आलेला आहे की नाही, द्यावं तर लागेलच ना. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, बरं असं कर, मी मेंढक श्रेष्ठीला विचारतो. हो म्हटलं ठीक आहे, आता मी जबरदस्ती करू शकतो त्याच्यावर? नाही, त्यांनी जर होकार दिला तर ठीक आहे म्हणे, नाहीतर काय मी सुद्धा काही करू शकतो. म्हणजे त्या लोकाला मी हटवू शकत नाही, तो माझ्या अधिकारामध्ये नाही आहे. जसं त्यावेळेस श्रेष्ठला हटवणे म्हणजे काय? बँकेला हटवण्यासारखं. आता बँक कोणी हटवल का आपल्या घरी? किंवा एखाद्या घराला चांगलं पैसे येत आहे की नाही, चांगला किराया येत आहे की नाही, मागायची आवश्यकता वेळेवर येतो, तर तो व्यक्ती त्या भाडेकरूला घरातून काढून देईल का? नाही. तसं वाटलं अरे एवढा मोठा श्रेष्ठी आहे की नाही, या श्रेष्ठीमुळे आपल्याला किती आय मिळते दर महिन्याला, वर्षाला. त्याच्यामुळे या श्रेष्ठला हटवलं म्हणजे काय? आपल्या संपत्तीला हटवल्यासारखंच. म्हणून म्हणा की ठीक आहे, मी काय हटवू शकत नाही, पण जर त्याची इच्छा असेल तर काय तुम्ही नेऊ शकता. मग तो आला आणि मेंढक श्रेष्ठला म्हणाला की बाबा अशा प्रकारचं आहे, तुझी इच्छा आहे का? तर त्या म्हणाला की महाराज, जर तुमची तशी इच्छाच आहे, तुमचा नियम मी कसा काही हे करू शकते की नाही, तुम्ही एवढे मोठे राजे आहात, तुमचा निर्णय, तुमच्या निर्णयाचा विरोध आम्ही कसा काय करू शकतो? महाराज आदेश करा, आम्ही ते करेल. तर अशा प्रकारे केल्यानंतर बघा, एक श्रेष्ठी जात आहे म्हणजे काय? एक नगर गेल्यासारखं जात आहे, नगर उठवल्यासारखं. तर ठीक आहे म्हणाला गेला. तर गेल्यानंतर काय केलं, तो तिथून आला. आल्यानंतर जे श्रावस्ती आहे त्या श्रावस्तीपासून किती 15 योजन या ठिकाणी अशा प्रकारे किती दूर तिथून ते 15 योजन दूर होतं फक्त. किती? 15 योजन. तर आल्यानंतर त्याने सांगलं की त्याला वाटलं अरे नगरामध्ये काय खूप चिलबिचल असते की नाही, स्वच्छ हवा भेटते का आहे की नाही, किलबिल असते, त्याच्यात जागेचा प्रश्न. त्याच्यापेक्षा या नगराच्या बाहेर राहिले तर या कौशल राजाचं राज्य आहे, या श्रावस्तीच्या एवढ्या मोठ्या नगराच्या बाहेर राहिलं तर चांगलं नाही का? असं त्यांनी कोणा विचार केला? मेंढक श्रेष्ठी विचार केला. सांगितलं की इथून किती आहे श्रावस्ती? 15 योजन आहे. 15 योजन आपल्या अंदाज किती आहे? एक योजन म्हणजे सरळ सरळ आपण अंदाज
माहीत नाही, पण अंदाज किती आहे 12 किलोमीटर. तर किती वाले 15चे 180 किलोमीटर इथून श्रावस्ती आहे. आपण इथेच राहू की नाही, त्या याच्यात राहण्या गोंधळामध्ये जाण्यापेक्षा हे फ्रेश आहे. म्हणून त्यांनी सांगलं की महाराज आता मी कोणाला मत आहे, राजा आता प्रसेनजित न्यायला गेला होता ना, कोणाकडून मागून आला त्यांना, बिंबिसाराकडून. म्हणून त्यांना सांगितलं तर समजलं त्यांना. ते मेंढक म्हणाला की महाराज इथून श्रावस्ती फक्त 115 किलोमीटर आहे की नाही, तर असं करा आम्ही याच ठिकाणी राहतो. तर अशा प्रकारे तिथं राहिलं, ठीक आहे म्हणा, तुमची इच्छा नाही. आणि त्या ठिकाणचं नाव पडलं साकेत नगर. आता तुम्ही जाता की नाही, तर साकेत नगर ज्या ठिकाणी तो राहिला वास्तव्याला, प्रथम आलून तिथं राहिला, तर त्या ठिकाणच्या नगराला नाव काय दिलं, बिंबिसाराच्या राज्यातून आला ते इकून कोण, मेंढक सृष्टी. आणि ज्या ठिकाणी तो बसला येऊन नगर स्थापन केलं, तर त्या नगराला काय नाव दिलं, साकेत नगर. आणि तिथे ते राहू लागले. बघा तुम्ही गेले होते की नाही साकेत नगरला, जे जे बुद्धगयाला गेलेत ते पाहिले असेल साकेत नगर. तर त्या ठिकाणी काय केलं, साकेत नगर बसवलं आणि त्या ठिकाणी राहू लागले. तर यानंतरचा जो भाग आहे आपण उद्याच्या भागामध्ये पाहूया. म्हणा साधू साधू साधू.